पत्रकार दिनाच्या तोंडावरच गुंडशाहीचा उच्छाद, निवडणूक हरल्याचा सूड, तलवार, कोयता, दगडफेक, गँग घेऊन पत्रकाराच्या चारचाकी, घरातील महिला व लहान मुलांवर हल्ला। सविस्तर बातमी अशी की पत्रकार दिनाच्या दिनांक 6 जानेवारी रोजी अवघ्या 2 दिवस आधीच सत्य लिहिणाऱ्या पत्रकाराला गप्प करण्यासाठी उघडपणे गुंडशाही माजवण्यात आल्याचा प्रकार तिथं घडला आहे। निवडणुकीतील पराभव न पचवता विघ्न संतोषातून केलेल्या या दहशतीमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे। पत्रकार बसवराज महाराज अलगूर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर दगडफेक तसेच रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या, झुंडशाहीनं घरासमोर ये-जा करत शिवीगाळ, लहान मुलांचे माप घेऊन धमकावणे असे प्रकार दिनांक 21 डिसेंबर पासून सातत्यानं सुरू असल्याचं समोर आलं आहे। या दहशतीनं कळस गाठला तो दिनांक 4 जानेवारी रोजी दुपारी, जेव्हा गँग घेऊन तलवार, कोयता अशा प्राणघातक शस्त्रांसह हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। यावेळी केवळ चारचाकी वाहनच नव्हे तर घरातील महिला व लहान मुलांनाही लक्ष्य करून दगडफेक व हल्ला केल्यानं मानवी संवेदनाच संपल्या की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणात माजी नगरसेवक टिमू उर्फ लक्ष्मण एडके यांचा मुलगा ओंकार टिमू एडके यांच्यावर आरोप होत असून तुझ्या बातम्यांमुळे माझा पराभव झाला असं म्हणत पत्रकार बसवराज अलगूर व त्यांची आई महिला आघाडी नेत्या सुवर्णाताई अलगूर यांना सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। पत्रकार दिन साजरा करण्याच्या आधीच जर पत्रकारांच्या घरावर शस्त्रसज्ज हल्ले होत असतील, महिला व लहान मुलांवर दगडफेक केली जात असेल, तर लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा सुव्यवस्थेचं काय उरले असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। निवडणूक हारल्याचा राग पत्रकारावर काढत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या, शस्त्रे आणि उघड दहशत वापरणं हा प्रकार केवळ वैयक्तिक सूड नसून लोकशाही व्यवस्थेवरचा थेट हल्ला असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पत्रकार दिनाच्या तोंडावरच दहशत, तलवार, कोयता घेऊन गँगचा हल्ला, महिला मुलांनाही लक्ष्य, निवडणूक हरताच हिंसाचार, पत्रकाराच्या चारचाकीवर दगडफेक, शस्त्रधारी टोळीचा उन्माद, लोकशाही थरथरली, पत्रकाराच्या घरावर हल्ला म्हणजे कायद्यालाच आवाहन।